सामना 5 षटकांचा असेल. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहे, त्याची नोंद असू द्या. एक रिव्ह्यू तुम्हाला असेल आणि तो रिव्ह्यू तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा असेल आणि तो बिमर आणि वाईड आणि रनआउट याच्यासाठी असेल. मात्र बॅट कट आणि एलपीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नसेल, याची नोंद असू द्या. एक मोठी मॅच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. एका बाजूला एकलव्य स्पोर्ट्स केळवा संघ तर एका बाजूला सर्पमित्र सफाळे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. जबरदस्त सुसज्ज नेट इतका अग्रबलांकित या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिला चला सर्पमित्र सफाळे आपला 12 प्रतिनिधी पाठवा. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला राजेश सिल्वार तर एका बाजूला प्रीतम कोंगिल. हे दोन बॅटल पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी कल्पेश सोनावणे हा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज या स्क्रीन सिग्नल आलाय. इथून पहिलाच बॉल कल्पेश सोनावणे. यावेळेस जबरदस्त या ठिकाणी वेगावरती स्वार क्रॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. डॉट बॉलने चांगली सुरुवात म्हणता येईल. राजेश सिन्वार स्ट्राईक एंडला आहे. दोन एका बाजूला पण पहिला कल्पेश सोनावणे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज सर्पमित्र सफाळे संघाच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना त्या ठिकाणी यावेळेस अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. 30 सर्कलला चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं त्या ठिकाणी लॉंग ऑफला. कारण की महत्वाचं इथून आपण पाहतायत आजच्या दिवसातली तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीतील सामना क्रमांक तिसरा आहे, जिथे दोन संघ पुन्हा एकदा आमचे मायबाप प्रेक्षक जे लाईव्ह मात्र चा आनंद घेत आहेत त्यांचा एकदा त्यांच्यासाठी सांगतोय. एकलव्य स्पोर्ट्स केळवा तर एका बाजूला सर्पमित्र सफाळे या संघादरम्यान हा सामना रंगतोय. फर्स्ट पहिला षटक आहे प्रगतीपथावर. यावेळी सोडवलाय जरूर प्रीतम कोंगिल नावाचा येईल का, पण इथून मात्र हा चुकी झाले त्या ठिकाणी आणि इथून मात्र नक्कीच हा झेल किती महत्वाचा होता. येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. इथून षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुयोग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. डॉट बॉल आलाय. इथून आपण पाहतायत काही जबरदस्त सामना रंगतोय. आजच्या दिवसातला सामना क्रमांक तिसरा. एका बाजूला एकलव्य स्पोर्ट्स केळवा संघ तर एका बाजूला सर्पमित्र सफाळे या दरम्यान मात्र बिग बॅटल बिग मॅच रंगते. गोलंदाज आतापर्यंत कल्पेश सोनावणे षटकार आल्यानंतर पुनरागमन केलंय गोलंदाजाने. यावेळेस मात्र नक्कीच लावून अपील आहे पंचांकडे. इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कोट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद प्रीतम कोंगेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद.
धन्यवाद. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मानस मोरे आलाय. यंग टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी कल्पेश सोनावणे कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना फुलटॉप जरूर हाताला बंबत झाली. त्या ठिकाणी एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न दर्शवतील पण इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. इथून एक षटकाचे होते समाप्ती. षटकाच्या समाप्ती करेस आपण पाहिला त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी क्लब स्पोर्ट्स केळवा संघ एक गडाच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी घ्यावे एक छोटासा ब्रेक. मी थांबतोय, तुम्ही नका थांबू. ऐकत राहा, पाहत राहा फ्रेंच चषक केळवा रोड 2026. पहिलं षटक संपुष्टात आला आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. तर थोडा अमर दाखल जरा गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक आहे त्या ठिकाणी पॉवर प्लेचा बंदरातलं षटक जरूर आपण पाहतो. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचलं जाता जे म्हणजेच 8 या आकड्यावरती. तर पहिलाच बॉल दांडी 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 गोल. इतर मात्र फलंदाज बाद झाला. बालाश मोरे बॅक टू दी डग आउट. गॉन. थँक्यू डीजे. तर इथून नरेश चिपाट आपण कुठे असाल तर या ठिकाणी दीपेश उराडे आपल्या प्रतीक्षेमध्ये त्याची नोंद घ्या. त्याची संपर्क करायचा आपण. तर इथून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्रिफळला चित यष्टा मात्र 2 वाजता केल्यात आणि मानस मोरेला पाठवून दिलं गेलं. बॅक टू द डग आउट. निगमा दाखल होता साहिल मोरे मैदानाच्या आतमध्ये. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे कारण ज्यावेळेस षटकार आला होता प्रीतम कुंडलच्या बॅट मधून तेव्हा असं वाटलं होतं की इथून मात्र षटकाराचा पाऊस लागला जाणारा पण तिथून मात्र मोमेंटम चेंज केला. इथून मात्र कल्पेश सोनावणेने त्याची विकेट घेतली आणि इथून मात्र धावांचा दुष्काळ धावफलकावरती. इथून याही वेळेस तेजदार राहरा अप्रतिम चेंडू लेंथ लाईन जी मात्र मेंटेन केली. कोणत्याच प्रकारचा चान्स नाही. इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला आणि इथून जास्तीत जास्त डॉट बॉल मात्र हाताळले जातात. आतापर्यंत 3 चेंडू निर्धावल्यात, 2 गडी बाद झाल्यात आणि धावफलक स्थिरावलं जात 8 या आकड्यावरती. तो यावेळेस पुन्हा एकदा प्लेट डन मिस स्विचचा अटेम्प्ट होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू ती सांगता याही वेळेस झाली. काय खेळ साधला होता. गोलंदाज अमर मात्र कोणताचा चान्स देत नाही.
आणि तो डाबसा स्ट्रोक ऍट टू द गॅप मध्ये चेंडूला रोखणं मुश्किल. वन बाउन्स सीमा रेखा पार. साहिलच्या बॅट मध्ये खूप वेळ प्रतीक्षेमध्ये होता आणि तो चौकार आला. धावला का बराच काळानंतर 4 रन पुढे सरसावलं जाणारा साऊंड पोचलं जात आहे 12 आकड्यावरती. दुहेरी आकड्याला स्पर्श केला. आतून खराब चेंडू होता स्लॉट मधला टू द गॅप मध्ये पाठवला. कारण गॅप खूप मोठा आहे. ज्या ठिकाणी पॉवर प्ले आपण बघतोय दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. नितीन मात्र अमर शेलारच्या विपक्षामध्ये चौकार आला. शेवटचा अंतिम चेंडू असेल तो साहिल मोरे अजूनही ऑन स्ट्राईक वरती आहे. रितोड मात्र प्लेट डॉट बेस डॉट बॉल आला. षटक संपुष्टात आला. अप्रतिम षटक राहिला गेला. इथून अंबर शेलारचा इथून डायनामिक स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण बघता प्रतीक शिगडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ही एक स्पर्धा नामांकित स्पर्धा मात्र एक वेगळा उंची मात्र या स्पर्धेने गाठली जाणारा निश्चित स्वरूपामध्ये शंका नसेल. धावफलक आपण बघतोय साऊंड पोचला जातात 12 रन स्कोर कार्ड 12 धावा धावफलकावरती. कारण आपण बघतोय फ्रेंच चषक 2026 रन संग्राम अनुषंगाने सुरुवात झाली गेली. आजचा तिसरा दिवस आहे. त्यांचा संघ सुद्धा कालच्या दिवसामध्ये इनॅक्शन होता शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. मात्र 51 धावाची विस्फोटक नाक त्यांनी खेळली होती युवा वासवण संघाच्या विपक्षामध्ये आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. माय मिठागर सी संघाला सुपर 8 मध्ये दाखल झाला. तर प्रगतीपथावरती तिसरं षटक आपण बघणार आहोत. ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला सिद्धार्थ पवार. या ठिकाणी सफाळीचा ब्रँड आपण बघतोय सफाळा एक्सप्रेस पण ज्याच्याकडे बघितला जाता तोच गोलंदाज आज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं षटक जरूर आपण त्याच्याकडून बघतोय आणि संघासाठी तिसरं षटक आणि मागच्या वर्षामध्ये SPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 2 ची गरज असताना मात्र त्याने याचा सामना विजय करून दिला होता. यामुळे फटका प्रॉपर जवळ चेंडू खाली आले होते. चेंडू स्टॉप तर मिळवला परंतु इथून झेल परिपूर्ण होऊ शकला नाहीये. इथून मात्र एकच साम्यावरती समाधान मानावं लागेल. संघर्षाची पराकाष्ठा करतोय क्लब स्पोर्ट्स केळवा संघ. कारण नुकताच झालेला आपण बघितलं असेल पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद मंचच्या माध्यमातून जो महामेळावा आपण पाहिला तिथे चॅम्पियन ठरणारा हा संघ होता. इथून मात्र मागे वळणार नाहीये. कारण प्रकाश जोतामधील प्रथमच ही टुर्नामेंट असेल. त्या अनुषंगाने एक नवीन व्यासपीठ आपण सध्याच्या अंबात संवेद ज्या 4 मूर्ती आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिल्या. कारण त्यांनी म्हटलं होतं आपल्या समाजातील खेळाडूंसाठी नाईट स्पर्धा मात्र खूप कमी खेळवल्या जातात त्यासाठीच मात्र एक काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय राहिला गेला आणि इथून मात्र एक स्पर्धा ही एक वेगळी उंची गाठली जातात. पालघर तालुक्यामध्ये हे नाव मात्र गाजलं जाणार आहे यात काही शंका नसेल. इथून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट साहिल मोरेसाठी यामुळे मोठा प्रहार करायचा बॅटची लेडे घे सरोरा बाकी डेराला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. क्षेत्ररक्षक पवन त्या ठिकाणी होते. चेंडूला फील्ड मात्र करतात तत्वर एक जावेवरती समाधान. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य देऊन चालणार नाही. इथून गिअर चेंज करावं लागतील. इथून मोठ्या फटके खेळावे लागणार कारण जितकी मोठी धावसंख्या निर्माण केली जाणार तितकंच मॅच मध्ये रंगत येईल. परंतु इथून धावसंख्येचा मात्र दुष्काळ लागला गेला. धावफलक 14 वरती धाव स्थिरावला असूनही तिसरा चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा सातत्याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला जातो. फलंदाजाच्या माध्यमातून एका बाजूला राजिदा तर एका बाजूला साहिला. विकेटचा पतन 2 झाला परंतु इथून अजून 5 संपली नाहीये. परंतु सातत्याने मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू आले त्याच्यामुळेच मोठे प्रहार येत नाहीये. त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य तुम्हाला द्यावं लागणार. तो यावेळेस उडवलाय चेंडूला इंटू द गॅप मध्ये. नितेश राबडे चेंडूच्या पाठलाग जरूर करतो त्यावर मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. अप्रतिम फिकी राहिली गेली तिथून परंतु 2च धावा सॅटिस्फाय व्हावं लागतं. 2च धाव्यावरती समाधान मानावं लागणार आणि 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 16 धावा धावफलकावरती. इथून संघर्षाला सुरुवात झाली गेली. प्रतिम लाईनला मेंटेन करत आतापर्यंत ती सुरुवात करून दिली गेली. सोनावणे या गोलंदाजानं तदनंतर अमर शेलार आला होता त्याने सुद्धा अप्रतिम गोलंदाजी साकारली. तर बॅटची लेडे गेच कोणती चुकी करणार नाही.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर उमेश पठारिया यांनी मात्र एक सोपा झेल परिपूर्ण केला. राजीत शिडवार येतोय बॅक टू द आउट गॉन. इथून निशांत मैरी दाखल झाला. ट्रॅक वरती शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या ठिकाणी गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी साकारतोय सिद्धार्थ पवार नाम तो सुना ही होगा. तो यावेळेस प्लेट डॅट बेस अपील जरूर आहे परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये आणि तो जर बघितलं गेला तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची संख्या होताना पाहायला मिळाली आहे. तो 3 षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचलं गेलाय 16 आकड्यावरती. पूर्ण प्लीज जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. टीम मिटिंग करायची नाही प्लीज विनंती असेल सर्व मित्र सफाळ्या संघाला. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलं गेला 16 आकड्यावरती. काय प्रत्येक षटक राहिलं गेलं त्या ठिकाणी पहिला षटक तो 16 मिनिटांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. नंतर अमर शेलार आला एक चौकार त्याच्या विपक्षामध्ये सायला जरूर खेचला होता परंतु तिथून मात्र आत खोलण्याची संधी दिली जात नाहीये त्या दाजाला. आणि तो जर पाहिलं गेलं तर याही षटकामध्ये सिद्धार्थ पवार सुद्धा 4 धावा अवघ्या खर्च करतं. 3 षटक संपुष्टात 16 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक पुन्हा एकदा अमर शेलार दाखल झाला. उच्च दुराचा गोलंदाज आणि अप्रतिम आपल्या उंचीचा फायदा मात्र उठवतोय. त्याच्याकडे असलेला भद्दाट वेगाला आजबा होतोय. चुकीच्या लेंथ लाईन मेंटेन यावेळेस कोलवट टप्प्याची लेंथ लाईन जरूर आहे. बॅटचा वापर लॉंगलला क्षेत्ररक्षक दयन मात्र कोणती चुकी करणार नाही कारण क्षेत्ररक्षक बघितलं गेलं तर एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून बघितलं जातं दयनकडे आणि चांगला क्षेत्ररक्षक सातत्याने आपण त्या माध्यमातून पाहत आलो. तो यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं गेलं एका 6व्यावरती समाधान. तो स्ट्राईक रोटेट झाला. निशांत मेरे आला. तो निशांत मेरे मात्र आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये जरूरच कारण उर्वरित चेंडू आपल्याकडे 11 शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये तुम्हाला मात्र मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल कारण समृद्ध संघ सुद्धा तितकाच मातब्बर आहे. तो जो जिता वही सिकंदर या वेळेस उडवायचं होतं. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही गया. प्लेट डॉट मिस डॉट बॉल आला. दोन निर्धाव चेंडू मात्र सातत्याने हाताळण्याची किमया करतो गोलंदाज अमर शेलार मैदानाच्या आतमध्ये. तर इथून पुढे एकदा यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच काळ हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक उमेश पठारे आल्यात. कुठलीच चुकी करणार नाहीये. उज्जवल विकेट टेकन फलंदाज बाद यावेळेस निशांत मेरे बॅक टू द पवेलियन. तोंडा तद्वार आपण वळणार बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल तोवर आपण वळणार आहोत स्वागत सन्मानाकडे. त्या ठिकाणी मात्र आपल्याच गावातील एक सामाजिक कार्यकर्ते मंगेश नामसरांचा आगमन झाला आमच्या मुख्य डायस वरती. त्या ठिकाणी मात्र मी विनंती करेन या ठिकाणी मुकेशजी गिराणे सरांना की आपलं शुभ असते पण त्यांचा स्वागत सन्मान आपण करायचा. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण मुख्य डायस कडे कॅमेरा वळवायचा. धुमान दाखल झाला करण मोरे मैदानाच्या आतमध्ये. खराब स्थितीमध्ये एक नंबर स्पोर्ट्स क्लब संघ त्यांच्याकडे गोलंदाजी भन्नाट आहे. दोन्ही संघ तुल्य बोलात दोन्ही संघ समतुल्य गतीच्या परंतु इथून खराब स्थितीमध्ये यावेळेस चांगला चेंडू वेग भन्नाट आहे परंतु पंचाने आम्हाला दर्शवलं गेलं. इथून वाईट बॉल आला एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होईल धाव फलकावरती.
इथून यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र धावच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागणारा. इथून मात्र खातं ओपन न होता जसा मैदानामध्ये गेला तसंच मात्र मैदानाच्या बाहेर सुद्धा येतो. तसा वेळ मात्र दग करू शकला नाहीये. इथून मात्र कर्ण बोरेच्या खेळला पूर्ण विराम लागतोय. स्मिथ दाखल झाला जरूर, वॉर्मअप करत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाला, परंतु स्ट्राईक वरती आला. साहिलने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. स्मिथ मोरे दाखल झाला. एक नंबर स्पोर्ट्स क्लब संघ कुठेतरी बॅकफुट वरती पूर्णपणे मात्र बॅकफुट वरती पाहायला मिळतो. त्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 18 धावा धावफलकावरती. याही वेळेस मोठा प्रयत्न, धावची दाट शक्यता, परंतु तू करत असताना रोखून ठेवला. डॉट बॉल अप्रतिम कौतुकाच पात्र गोलंदाजा अमर शेलार, कौतुक करावं लागणार या गोलंदाजाचं. आतापर्यंत वैयक्तिकरित्या दुसरा षटक हाताळण्यासाठी आला आणि आतापर्यंत जर विचार केला तर 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि 6 धावा खर्च करतोय. प्रति गोलंदाजी शेवटचा अंतिम चेंडू असेल अमर शेलार या गोलंदाजाचा. पंचांकडे लावून अपील पंचाने दर्शवले गेला. इम्पॅक्ट लाईनची खूपच बाहेर चेंडूची पीस झाला, डिलिव्हरी झाली आणि तो जर बघितला गेला तर बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. इथून एक धावेने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 19 या आकड्यावरती. 4 षटकाची समाप्ती झाला. अप्रतिम स्पेल राहिला गेला. त्या ठिकाणी गोलंदाजी करताना अमर शेलार या गोलंदाजाचा मात्र 2 विकेट्सच्या नावावरती आणि इथून 7 धावा खर्च करतोय 2 षटकामध्ये. तो शेवटचा टीम षटक असेल, प्लीज टीम मीटिंग करायची नाही विनंती असेल सर्व मित्र सफाळे संघाला आणि कर्णधाराला. धावफलक जाऊन पोहोचलं जातं 19 धावा धावफलकावरती. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. इथून स्वतः कर्णधार उमेश पटारी आला. अशा पैलू नेतृत्व हाही करतोय आपल्या संघासाठी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जातं, परंतु कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. सातत्याने म्हणत असू की आपण जो काही आधीचा काळ गाजवला हा मात्र आपला भूतकाळ असतो आणि इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागणारा. टीम षटक उमेश पठारे गोलंदाज ट्रॅक वरती आला. साहिल बोरे खेचून मारला आणि तो मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. चेंडूला रोखणं मुश्किल यासाठी मात्र धावसंख्येचा विचार केला होता. नितेश राबडेने मात्र गोलंदाजी देण्यापूर्वी धावसंख्या किती झाली हे विचारलं होतं, कारण असंच काही घडणारा मात्र वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणता येणारा. कारण साहिल बराच काळ 4 षटकामध्ये शांत राहिला होता. इथून मात्र अंतिम षटकामध्ये प्रहार केला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. इथून षटकाराने स्वागत केला उमेश पठारे या गोलंदाजाचा. यावेळेस अप्रतिम कमबॅक गोलंदाजी पडल्यानंतर मात्र थोडासा वळवला जात आहे चेंडूला. पार निघणारा चेंडू राहिला गेला. डॉट बॉल आला. पठारे बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. इथून मात्र षटकार आला तर कमबॅक करतो. धावफलक जाऊन पोचलं जात ते म्हणजे 25 या आकड्यावरती. याही वेळेस डॉट बॉल आला. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि तो मात्र बाद व्हावं लागणारा. साहिल मोरेच्या खेळला पूर्ण विराम लागणारा. जरूर षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु इथून 6 चेंडू त्याने निर्धाव खेळले गेले. उर्वरित जी धावसंख्या निर्माण केली त्यामध्ये 6 चेंडू त्याने निर्धाव फेस केले आणि इथून मात्र खराब स्थितीमध्ये. षटकार आल्यानंतर गोलंदाजी कशी करावी, कारण ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार येतो त्यामुळे थोडंसं प्रेशर मात्र कन्वर्ट होतो गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावर, परंतु त्याला न चुबाता उमेश पठारे कमबॅक करतो. सलग 2 चेंडू निर्धावात आणि सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केला.
इथून स्मिथ मात्र सॅक्रिफाईस करून स्ट्राईक वरती जरूर आला. यामुळे स्मिथचा अटेम्प्ट करतो पण तो यशस्वी. अप्रतिम वाखाणण्या जोगी गोलंदाजी आहे. कारण ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर पुढचे 3 चेंडू मात्र निर्धाव त्याने हाताळलं. ही गोलंदाजी आहे गोलंदाजाची. समोर आपण पाहतो शेवटचा अंतिम षटकच्या ठिकाणी यावेळेस प्लेड बेस अप्रतिम चेंडू. या ठिकाणी एक्सलेंट गोलंदाजी केली जाते. अट्रॅक्टिव्ह लेथन लाईनला वावलं जात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर पुढचे 4 चेंडू निर्धाव हाताळल्यात. यावेळेस अप्रतिम शरेशीचा वेध मात्र घेतला होता. डायरेक्ट टिकीट जर झाला असता निश्चित स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. स्मिथच्या खेळाला सुद्धा पूर्ण विराम लागता. धावसंख्या पुढे सरसावली जाणारा 1च्या मदतीने धावफलक आपण पाहिलं गेलं तर धाव पोहोचला गेला 26 आकड्यावरती आणि 27 धावांचा टार्गेट मात्र सेट केला. म्हणजे सर्पमित्र सफळ या संघासमोर. येणारे चेंडू आपण पाहणार आहोत 30 असतील आणि 30 चेंडू मध्ये 27 धावांचा वाट पार करायचा. त्याद्वारे आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मात्र यापुढे जोरदार सामना एकता वलन वर्सेस जय बजरंग सातपाडी. दोन्ही संघाच्या क्रीडाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचा. यापुढील जोरदार सामना एकता वलन विपक्षामध्ये जय बजरंग सातपाडी दोन्ही संघाची कर्णधार विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं प्लीज. तर प्लीज क्षेत्ररक्षण स्वीकारला फलंदाजी करणाऱ्या टीमला 2 सलामीवीर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. तर मी पुन्हा एकदा पुकार करेन. शेवटचा नेते पुकार असेल प्लीज. एकता वलन विपक्षामध्ये भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपाडी दोन्ही संघाची कर्णधार आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचे. नोंद घ्या. इथून सातपाडी बॉल संघाचा कर्णधार उपस्थित झाला तर मी विनंती करेन एकता वलन संघाच्या कर्णधाराला की आपण सुद्धा लगेच टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. तर सवियात मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी 2 सलामीवीर दाखल झाल्यात. एका बाजूला सिद्धार्थ पवारची पॉवर आजच्या दिवसात प्रेक्षक वर्गाला प्रेक्षक राशाला मात्र पाहायला मिळेल का हे प्रश्नचिन्ह असेल. तर गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती स्मिथ मोरे दाखल झाला. विथ द बॅट ने मात्र चांगला खेळ करू शकला नाहीये. इथून गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी साकारावी लागला. विथ द बॉल नाही चांगली गोलंदाजी साकारावी लागली. विकेट टेकिंग गोलंदाजी इथून साकारावी लागणार. पहिलाच बॉल सज्ज झाला. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी अप्रतिम वेगावर स्मार्ट डॉट बॉल आला. पुन्हा चांगला खेळ साधला होता. ज्या ठिकाणी आवाज जरी छोटा असला तरी मात्र त्याला रोखण्यासाठी जर संघर्ष
तो परा कोंडीचा. इथून मात्र त्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. तर आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मात्र एकता मुलां विपक्षामध्ये भूमिका इंटर पाहिजेच. जय बजरंग सातपाटी भय या संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत. मी विनंती करेन प्रभाकर शेमाडे सरांना की आपला शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायच्या. तर नाणेफेकी केली मात्र जाणारा त्या दोन्ही कर्णधार आमच्या समेत जोडले गेले. तर प्रभाकर शेमाडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाते. एका बाजूला भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी ब हा संघ, तर एका बाजूला एकता मुलांना तून एकता मुलां संघाचा कॉल असणारा तून काट आला. इथून नाणेफेकी जिंकली गेली आहे. भूमिका इंटरप्राइज जय बजरंग सातपाटी ब या संघानं. आपला काय निर्णय असणार आहे एकंदरीत मितेश? शतरक्षण घेऊ. आणि शतरक्षण तुम्ही प्रथम करणार आहात. तर शतरक्षण करत असताना तुमचे महत्वाचे कोणते दोन गोलंदाज असतील ते मात्र आज महत्वपूर्ण योगदान देणार आहात. वीरू बाबरे आणि मनीष उराडे. तर शेवटचा अंतिम प्रश्न असेल तुम्हाला की एकंदरीत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच चांगला आहे आणि पहिल्यांदाच असा खेळतो नाही इकडे, तर खूपच चांगला आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो. आता बनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायच्या. तर फलंदाजी करत असताना समोर संघ तितक्यात माता बरा त्याच्या विपक्षामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. 5 ओव्हरमध्ये 50-55 झाले तर चांगलं आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाता त्या ठिकाणी मात्र झेल तर परिपूर्ण केला. परंतु इथून रिव्ह्यू साठी थर्ड अंपायर तर भीमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. तो मात्र चेक केलं जाणार की काय घडलं जाईल. दुर्पंच आपण एकाचा चेक करायला डिसिजन पेंडिंग आहे. तर मात्र टॉस बॉक्स वरून जी न्यूज झाली ती मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्या ठिकाणी प्रथम भूमिका इंटरप्राइजेस जय बजरंग सातपाटी बस संघानं नाणेफेकी जिंकली गेली आहे. ती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला गेला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेलं ते म्हणजे एकता बलन या संघाला. तर चालू असलेला सामना आपण बघतो. या ठिकाणी मात्र नाण्याची एक बाजू आपण तपासून पाहिली गेली. 26 धावांवर त्या बजल मारली ती म्हणजे याचा एकलव्य स्पोर्ट्स किल्बा या संघानं. आणि सर्पमित्र सफाळे संघाला 27 धावांचं टार्गेट सेट केलं. तर मात्र डिसिजन पेंडिंग आहे कारण बिमरसाठी रिव्ह्यू घेतला गेला. इथून जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र कंटिन्यू होणार. अन्यथा मात्र तुमचा रिव्ह्यू गमावला जाणार. इथून जरा रिव्ह्यू सक्सेसफुल होतो कंटिन्यू राहील. अन्यथा मात्र तुम्हाला पुनश्च रिव्ह्यू दिला जाणार नाही. अंपायर सॉरी संघाचा रिव्ह्यू नाही आहे. इथून अंपायर कॉल
तर इथून बीमर आला. इथून मात्र जो रिव्ह्यू पंचांनी घेतला होता त्यासाठी मात्र इथून नक्कीच विकेट सेफ आहे. याचा अर्थ अजूनही आशा असतात, अजूनही अपेक्षा असतात की पवारची पॉवर पाहायला मिळेल का, हे प्रश्नचिन्ह होतं. सर्व झेल पकडला होता त्या ठिकाणी. इथून मात्र धावफलक जर बघितलं गेलं तर जाऊन पोहोचला 2 या अंकावरती. तो स्ट्राईक रोटेट झाली आहे कारण तुषारला त्यासाठीच पाठवला. आव्हान खूप छोटं आहे आणि इथून मात्र त्याला पार करण्यासाठी लवकरात लवकर फिनिश करण्यासाठी सिद्धार्थ पवारला स्ट्राईक वरती आणला. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला 3 या आकड्यावरती. अजूनही 24 धावांची गरज असेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि इथून मात्र पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय स्मिथ मोरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये. 3 खेळाडू आले होते चेंडू खाली परंतु 3 तिघाला काम बिघडला आणि तोडा डायरेक्ट हिट झाली आणि धावजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. तुषार येणारा बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागला गेला धावचीच्या स्वरूपामध्ये, तुषारच्या रूपामध्ये. सर्पमित्र सफाळ असे गेला. दिबा दाखल झाला. ज्याची वाट मात्र सर्व प्रेक्षक राजा बघत असेल. मात्र इथून दाखल झाला उमेश पठारे मैदानाच्या आतमध्ये. इथून कॉम्बिनेशन असेल लेफ्ट हँड अँड राईट हँड. एका बाजूला उमेश पठारे तर एका बाजूला सिद्धार्थ पवार आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मात्र लवकरात लवकर मॅच फिनिश करावी लागेल असा माणूस जरूर आहे परंतु त्या ठिकाणी सिद्धार्थ पवारला यश आलं नाहीये कारण मिश्रा स्ट्रोक होता. स्वतः त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर प्रत्येक भागात जरूर आले होते परंतु एक सोपा झेल धरतीला दान केला आणि तो आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद दिला सिद्धार्थ पवार साठी. स्पीडअप करायचा विनंती असेल. पुढं तोडा दाखल झाला. उमेश पठारे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण त्याला पाहणार आहोत. तर गोलंदाजाने पलट वार केला. कुत्र्याची संधी दिली जात नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत धावफलक आपण पाहतोय 4 या अंकावरती कारण 27 धावांचं एक छोटस मापक लक्ष आणि त्याला रोखण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तो यावेळेस अप्रतिम खोलवर टप्प्याशी येतात लाईन. माणूस मोरे त्या ठिकाणी चुकी करतो अन्यथा धावचीची दाट शक्यता सरळ होती. तो जर चांगला चेंडूला कॅरी केला असता निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकला असता. डेंजर हेड कडे आले होते आणि तो जर पाहिलं गेलं तर शेवटचा रेतीब चेंडू असेल सिद्धार्थ पवार. त्यावेळेस खेचून मारायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी पहिलं षटक संपुष्टात आला आणि एक गडाच्या मोबदल्यामध्ये सर्पमित्र सफाळ्या संघ जाऊन पोहोचला तो 5 या अंकावरती. येणारा चेंडू आपण पाहणार आहोत. 24 चेंडू असेल आणि 24 चेंडू मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी. तर इथून मी विनंती करेन या ठिकाणी रुपेश तापसे सर आहेत त्याचप्रमाणे विनाश तथा बेंदर त्यानंतर मंगेश आंबात सर असतील आदित्य भटवा सर असतील. आपल्याला विनंती असेल की आपल्याला मुख्य डायसवरती येऊन सालापन्न व्हायचा. इथून आयोजक संदीप दादा यांची तुम्हाला पुकारा तुम्हाला विनंती असेल की आपण मुख्य डायसवरती येऊन सालापन्न व्हायचा. मात्र साथी मित्र त्यानंतर प्रदेश वरटा आपण सुद्धा यायचा. मात्र हा पुकार तुम्हाला केला जातो. तुम्हाला विनंती केली जाते संदीप दादांच्या माध्यमातून आपण या मुख्य डायसवरती येऊन सालापन्न व्हायचा.
सवयात मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रीतम कुंगेल दाखल झाला तर समोर उमेश पटारिया. इथून मात्र कट करायचा तो चेंडूला सन्मान द्यायचा होता, कारण सर्व प्रेक्षक वर्गांना वाटलं असेल इथून 27 धावांचं टार्गेट सेट आहे आणि हे मात्र लवकरात लवकर फिनिश केलं जाईल. परंतु त्याला खोटं ठरवत असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात एकलव्य स्पोर्ट्स केवळ संघाचे. इथून पहिला षटक स्मित मोरेच्या डावावरती, तदनंतर इथून दाखल झाला प्रीतम गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आला. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र तुम्हाला बॅकफुट वरती पाठवलं जाणारा फलंदाजी करणाऱ्या टीमला. तुम्ही यावेळेस शरीरापासून सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळलं आम्हाला दर्शवतात अनिकेत उंबरसाड सर की वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपात ही धाव मात्र ऍड होणारा धाव फलकावरती. आणि रिव्ह्यू जर कोणाला घ्यायचा असेल 10 सेकंदामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल, अन्यथा टाइम निघून गेल्यानंतर रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा प्रयत्न होता कट करण्याचा, त्याला मात्र यश आला. इथून एक जागेवरती समाधान. अप्रतिम गोलंदाजी, कौतुकास पात्र गोलंदाजी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी तर सुसज्ज आपण जे या ठिकाणी मंडप डेकोरेशनचं कार्य जे प्रकाश होतामधील टॉवर्स आपण बघतो, जे मात्र परेश खेडे आणि इथून चेतन खेडे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ही सजावट आपण बघतो. इथून मिस्टर स्ट्रोक काही पी नजर काही पी इशारा, तर तो इंटू द गॅप मध्ये चेंडू चालला सरळ सी बार एका पार. इथून सिद्धार्थ पवार नावाचा आलाय, चौकार 4. थँक्यू तर प्रीतम वरती हल्ला बोल, प्रीतम वरती आक्रमण केलं. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, तो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चालू होते, परंतु त्याला यश आलं नाही, कारण चेंडूने उसळे जास्त घेतले होते. टॉप शॉट आपण पाहिला सिद्धार्थच्या बॅट मधून एकच जावेल, एक धावेने धावफलक पुढे सरसावलं जाताना जाऊन पोहोचलं जाता 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुकार करेन रुपेश दापती सरांना, त्याचप्रमाणे अविनाश दादा बेंदार असतील, मंगेश अंबात असेल, आपण आदित्य बटवा सर असतील, पद्मेश भरटा असेल, आपण येऊन या ठिकाणी व्यासपीठावरती साडापण्ड व्हायचा. तो चेंडूला उडवला इंटू द गॅप मध्ये, माणूस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. सर्व प्रयत्न चांगले राहिले परंतु इथं यश येणार नाही. इथून मात्र चेंडू क्लिअर झाला, सीमारेखा पार चौकार आला. इथून 4च्या मदतीने मात्र अजूनही मॅचला जवळ खेचल्या जाता, त्या ठिकाणी प्रीतम वरती आक्रमण राहिले जाता. तो जरूर सेव्ह करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चौकार आला. 4च्या मदतीने सर आपण धावफलक पाहिलं गेला, जाऊन पोचला जाता 16 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पार झाला. इथून अवघ्या 11 धावांची गरज असेल विजयासाठी. तूर यावेळेस शॉर्ट बॉटमने खेळायचं होतं, परंतु बॅटरी बॉलचा काही संपर्क राहिला नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आला. इथून षटकाची समाप्ती झाली. इथून मात्र 2 षटकाच्या समाप्त्या केलीस आजच्या सरासरीनं. मात्र आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचला तुम्ही 16 या आकड्यावरती. येणारे चेंडू असेल 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 11ची गरज आहे.
थँक्यू प्लीज स्पीडअप करायचा बॉक्स इथून तुम्हाला विनंती असेल. इथून तुम्ही जितकं सहकार्य करणार आहात तितकंच मात्र जास्त वेळ होणार नाही, कारण कालच्या दिवसात सुद्धा 4 वाजले होते, पहिल्या दिवसात 6 वाजले होते. इथून तुम्ही जितकं सहकार्य करणार आहात तितकंच मॅच लवकर संपल्या जाणार याची नोंद घ्या. थोडस सहकार्य करायचं तुम्ही सुद्धा. तर तोंडा हिडारे इथून मात्र पिकअप शॉट त्या ठिकाणी माणूस प्रयत्न करतो, यश येणार नाही, कारण खराब चेंडू होता, आखून टप्प्याचा चेंडू त्यावरती आक्रमण केला. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार आला. 4च्या मदतीने धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचलं जातात 20-20 धावा धावफलकावरती. इथून मात्र अवघ्या 7 धावांची गरज असेल विजयासाठी. इथून डॉट बॉल आला, स्मिथ मोरे कमबॅक करतोय. इथून पुन्हा एकदा प्लेट डॉट बेस डॉट बॉल आला, कारण ही अचूकरित्या मात्र फलंदाजाला रीड केला. कारण म्हटलं जातं ना बॉल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क या 2 गोष्टी खूप महत्वाच्या ठरल्या जातात. ते मात्र इथं फुटवर्क रीड केलं फलंदाजाचं. तशाच प्रकारे मात्र चेंडूच्या हाताळले आपण पाहिले. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाला कमबॅकिंग गोलंदाजी इथून जर 40 धावांपर्यंत बजल मारली असती तर मॅच मध्ये रंगत आली असती. तुम्ही याही वेळेस आखून टप्प्याची लेन लाईन पंचाचा इशारा आलाय व्हाईट बॉल. उद्भवची ताकीद मात्र असेल निश्चित स्वरूपामध्ये, कारण तो उसळे घेणारा हा चेंडू होता स्मिथ मोरेचा, काहीतरी नावडण्या करण्याचा प्रयत्न, आणि तुम्ही मात्र पंचाचा इशारा आलाय व्हाईट बॉल. याही वेळेस प्लेट डॅड बेस काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. स्मिथ मोरे कमबॅकिंग करतोय. कुठेतरी 40 धावांपर्यंत बजल मारली असती ना मॅच मध्ये रंगत आली असती. मी आधी म्हटलं होतं एकविरा स्पोर्ट्स क्लब संघाकडे ती गोलंदाजी परंतु इथून ज्या धावा निर्माण करू शकले नाही फलंदाज नाराज केलं होतं. इथून यावेळेस मात्र सन्मान दिला, एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो, त्याचा सपाईला हरणाचा वेग धारण करत इथून 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्या. कुठला चान्स दिला जात नाहीये. साहिल जरूर आले होते चेंडूवरती, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्या. परंतु शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय, इतर स्टाईल फिनिश येईल का, हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कोणती चुकी करणार नाही. इथून गुज्जत विकेट टेकन, फलंदाज बाद होतोय. सिद्धार्थ पवारच्या खेळला पूर्ण विराम लागला. इथून मात्र अजूनही जी गरज ते मात्र आपण पाहिलं गेलं तर 4 धावांची असेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. निर्माण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कल्पेश सोनावणे. मात्र मी आधीच म्हटलं होतं त्या ठिकाणी 27 धावा झाल्या होत्या. त्यावेळेस मात्र सर्व प्रेक्षकांना वाटलं असेल की इथून मात्र हा सामना लवकरात लवकर फिनिश होणार, परंतु तसं काही घडलं नाही. कारण समोरच्या संघाला घाम फोडला. आतापर्यंत 3 षटक संपुष्टात आल्यात. 12 चेंडूमध्ये 4 ची जरी गरज असेल तरी मात्र जो अंदाज लावला गेला असेल प्रेक्षक राजाने त्याला मात्र खोटं ठरवलंय क्लब स्पोर्ट्स केळवा संघाच्या गोलंदाजाने. इथून कल्पेश सोनावणे दाखल झाला. 12 चेंडू 4 ची गरज आहे. यानंतर आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये एका बाजूला भूमिका इंटर पाहिजे जय बजरंग सातपाटी तर एका बाजूला एकता वलन आपण पाहणार आहोत. बिग बॅटल बिग मॅच प्रेक्षक राजाच्या भेटीसाठी येणारा. मात्र 12 चेंडू 4 ची गरज आहे. पहिल्याच बॉलवर स्टायलिश फिनिश मात्र दिलं जाईल का. उमेश पठारे बॉन्डीच्या बॅट मधून तो येईल का षटकार चौकार विजयाचा, हे सुद्धा प्रश्नचिन्ह. गोलंदाज दाखल झाला राजीव चिरवार गोलंदाजी ट्रॅक वरती. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. क्लब स्पोर्ट्स क्लब संघाला विनंती असेल. राजीव
पहिलाच बॉल ट्रम्पलाचे खूपच बाहेर पंचाच्या हात हवेत कमात करत असताना यावेळेस विशाल आंबात सर पाहायला मिळतात. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धावे ऍड होईल धावफलकावरती. तो डायरेक्ट नीट आला आणि रिव्ह्यू मात्र निश्चित स्वरूपात घेतला जाईल कारण इथून थोडाफार बिझी असेल म्हणजे गुणसर आहेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तो OUT आउट बिग विकेट डाऊन नक्कीच तो वेळ निघून जरूर गेली आहे पण तो मॅच अजूनही दूर खेचली जाणार कारण त्या ठिकाणी उमेश पटेलला सुद्धा बाद व्हावं लागतं. इथून नितेश राबडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती कल्पेश सोनावणे असेल तत्वर धावफलक आपण पाहिलं गेला तर जाऊन पोचलं गेला तर म्हणजे 24 या आकड्यावरती जरी 3 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं प्लीज. कल्पेश सोनावण्या ज्या ठिकाणी मग चेंडू आपण पाहिले गेले तर आतापर्यंत 11 चेंडू 3 ची गरज असेल. तो मात्र थोडं स्टायलिश फिनिश कल्पेश देईल का. तो मॅच विनिंग शॉट त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. अनेक प्रश्नचिन्ह आहेत परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खरं राजीत सिरवारनं पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. समोर किती मोठा फलंदाज जरी असेल तर खेचून तर मारला त्या ठिकाणी विजयाच्या षटकारात करणारा षटकार आला आणि तो मात्र विजयचे संपादित होता. तो सरता मित्र सांभाळल्या संघ कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्ड लक टीम यावेळेस एकमेव स्पोर्ट्स खेळवा हँडशेक करायचं मित्रांनो कारण मैत्रीपूर्ण लढत आहे आणि ते नातेसंबंध जपायचं कारण हीच माती आहे. आज क्रिकेटचा खेळ आहे मात्र तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे आज समाजामध्ये आणि तुम्हाला विनंती असेल आपण हँडशेक करायचे दोन्ही संघाला तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. भूमिका एंटरप्राइजेस जय बजरंग सातपटे ब संघाला विनंती असेल. थँक्यू थँक्यू. मायक्रोफोन वरती आपण हलकासा